ममता भी तू, क्षमता भी तू, चंचल भी तू, नटखट भी तू, आंचल भी तू, बादल भी तू, मेरा आज तू, मेरा कल भी तू, मैं तेरा। मैं प्रोफेसर डॉक्टर कविता गंगाधरराव सोनकांबले, वाइस प्रिंसिपल ऑफ यशवंत महाविद्यालय नांदेड़। मुझे इस पद पर काम करने का जो मौका मिला है वह सावित्रीबाई और ज्योतिराव फुले की वजह से मिल गया है। और दूसरी बात ये कि भारत के संविधान लिखने वाले डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने महिलाओं को विविध क्षेत्र में रिजर्वेशन देने की वजह से मुझे ये मौका मिला है। तो इसलिए मैं महिला दिन की इस उपलक्ष्य पर तमाम महिलाओं को हार्दिक शुभकामना देते हुए मेरी कुछ बातें आपके सामने इस चैनल के माध्यम से रखना चाहूँगी। महिला दिन देश में और इस दुनिया में क्यों मनाया जाता है, ऐसा पूछे तो महिला और पुरुष ये दोनों समाज के अभिन्न अंग है। लेकिन समाज की कुछ मान्यताएं ऐसी होती है कि पुरुष प्रधान व्यवस्था होने की वजह से महिलाओं को नीचा दिखाना, महिलाओं को दुय्यम दिखाना, सांस्कृतिक हो, कौटुंबिक हो या धार्मिक हो, शैक्षिक हो, ऐसे बहुत सारे क्षेत्र में महिलाओं को दुय्यम स्थान दिया जाता है। लेकिन 1908 में क्लारा झेटकिन नाम की एक लेडीज़ ने हमें भी इंसान की तरह, पुरुषों की तरह सब अधिकार मिलने चाहिए, हमें भी पुरुषों के जैसा वेतन मिलना चाहिए, हमें भी पुरुषों के जैसा मतदान का अधिकार मिलना चाहिए, हमें भी मनुष्य का सब सम्मान मिलना चाहिए। इस कारण को लेके न्यूयॉर्क में एक मोर्चा निकाला, संप निकाला, रैली निकाली। और आपको मीन्स जानना ये ज़रूरी है कि उस टाइम में 15,000 महिला उस मोर्चे में शामिल हो गई थी। और वो टाइम में इतनी महिला शामिल होने की वजह भी ये थी कि बहुत सारी व्यवस्था में, जैसा कि मैं अभी आपसे बोल रही थी कि अमेरिका में ऐसा हुआ, तो भारत में क्या अलग नहीं था। और जब वो टाइम में वहाँ वैसा हो रहा था तो महात्मा फुले और ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले ये दोनों ने उनसे पहले मीन्स 1848 से 1851 से 52 से 1865 में महिलाओं के लिए विधवा महिलाओं का केशवपन ना करना चाहिए, इसीलिए नावियों का संप लिया था। और ये संप मेरी दृष्टिकोण से महिला दिन जब से मनाया जाता है उससे भारी इवेंट था जो कि अपने भारत में हुआ था। लेकिन हमारी संस्कृति ऐसी है कि दुनिया के किसी कोने के लोगों ने बोलना और हमने सुनना और हमने मानना। लेकिन मेरे ख्याल से ऐसा है कि महिला दिन जिस वजह से मनाया जाता है वो वजह महिलाओं का सम्मान करना, महिलाओं के विचारों को सुनना, महिलाओं को सम्मान देना, महिलाओं का आदर करना, महिलाओं को चेतना देना, महिलाओं को ट्रेनिंग देना, महिलाओं को हर क्षेत्र में प्रतिनिधित्व का मौका देना, समान संधि देना, ये महिलाओं के लिए जो सुनहरे मौके हैं वो प्रदान करना। इसीलिए कि वो भी समाज को आगे लाने के लिए, अपने देश को आगे लाने के लिए, अपने कुटुंब को आगे लाने के लिए उसका भी योगदान लेना ये बहुत ज़रूरी होता है। लेकिन कुछ साल पहले, कुछ काल पहले ये होता नहीं था, इसीलिए महिला दिन मनाया जाता है। 1975 से यूएन ने महिला दिन इंटरनेशनल लेवल पर मनाने का मौका दिया और तब से आज तक 8 मार्च को महिला दिन पूरी दुनिया में मनाया जाता है। और हर साल एक थीम रहती है, जैसा कि जेंडर इक्वलिटी हो, रिजर्वेशन हो, इंस्पिरेशन हो। और इस साल की थीम है इंस्पिरेशन एंड इंक्यूबेशन। तो इसका मतलब ये है कि महिलाओं को समझ के ले लो और महिलाओं की ताकत को बढ़ावा दे दो। फिर चाहे वो राजनीति में हो, चाहे वो व्यवसाय में हो, चाहे वो व्यापार में हो, चाहे हर क्षेत्र में महिलाओं को बढ़ावा दे दो। सर, मुझे आपके माध्यम से लोगों को ये बताने में
संकोच ना करते हुए मैं ये बताऊंगी कि जैसा कि राजनीति, अपने देश का ही उदाहरण लिए तो अपने देश में 18 प्रधानमंत्री हो गए, तो उसमें से एक इंदिरा गांधी ही थे कि जो महिला थी। 18 राष्ट्रपति हो गए जिसमें से 2 ही महिलाएं थी। अभी तक 50 सुप्रीम कोर्ट के जजेस हो गए, लेकिन उसमें एक ही महिला नहीं थी, बस उसमें महिलाएं थी। लेकिन जैसा कि हम बोलते हैं कि चीफ जस्टिस ऑफ इंडिया, तो वो महिला नहीं थे। राष्ट्रपति पद हो, कुलगुरु हो, या हर कोई पद हो, हर कुछ भी पद हो, उसके ऊपर यदि हम महिलाओं को बराबरी का हक देने का मौका देंगे, अवसर देंगे, तो उसी माध्यम से महिलाओं का सम्मान बढ़ेगा, महिलाओं की प्रगति होगी, उन्नति होगी। और महिला की प्रगति का मतलब है देश की प्रगति। महिला की प्रगति का मतलब है अपने फैमिली की प्रगति। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था कि मैं देश के प्रगति का मापन इस आधार पर करूँगा कि जिस देश की महिला कितनी शिक्षित है, कितनी प्रशिक्षित है, कितने पदों के ऊपर वो आगे आके काम कर रही है। तो इसका मतलब ये हुआ कि आज भी जैसा कि हम देखते हैं बहुत कुछ हुआ नहीं है ऐसा नहीं है, मैं नेगेटिव बिल्कुल नहीं बात करना चाहूँगी, बहुत कुछ हुआ है, और वो भी हर देश के संविधान के हिसाब से। और मुझे तो ये कहने में गर्व होगा, इंग्लैंड जिसको हम बोलते पार्लियामेंट्री डेमोक्रेसी की जननी है, अमेरिका, वहाँ के लेडीज़ को भी रास्ते पर आके वोटिंग के अधिकार के लिए संघर्ष करना पड़ा, लेकिन बाबा साहब भीमराव अंबेडकर की वजह से इंडिया की लेडीज़ को मतदान का हक मिला। और मतदान का हक मिलने के बाद वो पंचायत में आ गई, और अभी भी वो अपने संघर्ष के लिए लड़ रही है। भविष्य में वो विधायिका हो या संसद हो, उसमें भी अपना हक वो लेकर रहेगी, ऐसा मुझे लगता है। और इस माध्यम से, आपके चैनल से माध्यम से मैं ये ज़रूर कहना चाहूँगी कि जो भी फेमिनिस्ट लोग हैं, नमस्कार, मी आशा घुले-तोंडे, मनपा प्राथमिक शाळा क्रमांक 10 डॉक्टर आंबेडकर नगर या शाळेत सहशिक्षिका आहे। वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे, ती तर शमशेरीची धार आहे। स्त्री म्हणजे अबला नाही, ती एक रखरखता अंगार आहे। सर्वप्रथम मी जिच्यामुळे इथे उभी आहे, जिने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली अशी सावित्रीबाई, जिने शिवबाला घडवले अशी जिजाऊ, जिने क्रीडांगण गाजवले, जिने वैमानिक दृष्टिकोन गाजवला, जिने सर्व क्षेत्रात भरारी घेतली, अशा सर्व महिलांना मी शतशत प्रणाम करते आणि सर्व सखींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। आज सर्व ठिकाणी महिलांचा गौरव होतोय, तिचा सन्मान होतोय, तिचा पुरस्कार होतोय। पण एकच दिवस तिचा पुरस्कार करणं किंवा तिचा सन्मान करणं हे योग्य आहे का हो? ती तर एक विश्वाची निर्माती आहे। मग तिचा आपण एका दिवशी का सन्मान करायचा? एकीकडे आपण तिचा सन्मान करतोय आणि एकीकडे एकही दिवस असा नाहीये की वर्तमानपत्रामध्ये तिच्याविषयी अत्याचाराच्या गोष्टी किंवा अत्याचाराच्या बातम्या येत नाहीत। असं का? ही दरी आपण कधी मिटवून टाकायची? तर मी शिक्षिका या नात्याने सर्व मुलींना असं आवाहन करते की तिने शिकलं पाहिजे। जर मुलगी शिकली तर ती स्वतःचं आरोग्य सुधारेल, स्वतःचा दृष्टिकोन सुधारेल, समाज सुधारेल आणि तिचे विचारही सुधारतील, ती घराच्या बाहेर पडेल। खूप अशा योजना आहेत, केंद्र शासनाच्या आहेत, राज्य शासनाच्या आहेत की मुलगी शिकली पाहिजे। माझं नाव जया रमेश सूर्यवंशी आहे। मी सहयोग नगर बुद्ध विहाराची अध्यक्ष आहे आणि मी 40 वर्षापासून काम करत आहे आणि मी महिलांना प्रेरित करते, महिलांना मार्गदर्शन करते, महिलांना घरच्या बाहेर काढते, त्यांना सबलीकरण करते मी। आणि मी आजच्या दिवशी महिला दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते मी। आणि मी एक महिला दिनावर मी कविता केलेली आहे, ती सादर करणार आहे मी तुमच्यासमोर। 4 भिंतीच्या आत होती नारी, 4 भिंतीच्या आत होती नारी, होतीस तू आबोली आज्ञानी, होतीस तू आबोली आज्ञानी, सहन करत होतीस अत्याचार गुलामी, सहन करत होतीस तू अत्याचार गुलामी, नव्हता स्वतंत्र होणार सुज्ञानी, नव्हता स्वतंत्र होणार सुज्ञानी। सावित्री माईची त्याग पुण्याई,
सावित्रीमाईची त्याग पुण्याई, शिक्षिका भारताची पहिली नारी. अज्ञान महिला सुज्ञानी झाल्या बाई, घेती आता ती उंच उंच भरारी. संघर्ष करीते मी न्यायविरोधी, न्याय स्वातंत्र्य हक्कासाठी. आबला नारी सबला झाली, सतत ती उभी समाजकार्यासाठी. आज सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत ती. डॉक्टर, पायलट, वकील, राष्ट्रपती, पंतप्रधान. जीवनात शिक्षण निडर झाली, मिळतो आज तिला मान सन्मान. मिळतो तिला आज मान सन्मान. स्वतंत्र हक्क दिला महिलांना, महामाया, यशोधरा, जिजाऊबाई, फातिमा, सावित्रीबाई, भीमाबाई, रमाबाई. तुमच्या त्यागाने स्मरण होईल, तुमच्या त्यागाचे स्मरण होईल. एवढे बोलून मी सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. जय भीम, जय संविधान. जय भीम. मी डॉक्टर शीतल गोणारकर. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. भारत हा देश गुलामगिरीचा देश राहिलेला आहे आणि गुलामगिरी विरुद्धही लढणारा देश राहिलेला आहे आणि स्त्रिया तर सर्वात जास्त गुलाम होत्या. तथागत गौतम बुद्ध हे स्त्री मुक्तीचे पहिले उद्गाते होते. आधुनिक काळामध्ये महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री पुरुष समतेचा आग्रह मांडला. ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे आमचे आदर्श आहेतच. असे असले तरी अजूनही स्त्री पुरुष समता ही अस्तित्वात यायची आहे. या समतेची लढाई लढण्यासाठी आपल्याला बळ मिळो ही सदिच्छा. मी डॉक्टर सुप्रिया चंद्रकांत पंडित पेडगावकर. मी मागच्या 17 वर्षापासून मी मेडिकल ऑफिसर आहे महानगरपालिका नांदेड येथे आणि इथे मी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मी इतक्या वर्षापासून जी गायनेकॉलॉजिस्ट म्हणून इथे सेवा देत आहे त्याच्यामध्ये मला असं जाणवलेलं आहे की आपल्या महिलांना जागरूक होण्याची फार गरज आहे. आरोग्याबाबत म्हणा, सामाजिक विषयांबाबत म्हणा, कुठल्याही सगळ्या बाबतीत त्यांनी जेवढे जागरूक होतील तेवढ्या त्या स्वतःबद्दल आणि स्वतःच्या फॅमिलीकडे लक्ष जास्त देऊ शकतील. आणि महिलांनी तब्येतीचे पण काळजी घ्यावी आणि आपल्या समाजाची सुद्धा काळजी घेण्यात त्या अग्रेसर असाव्यात. कारण त्यांच्यापासूनच तर समाज घडतो. महिलाच ह्या समाज घडवतात असं माझं ठाम मत आहे. घरापासून सुरुवात होते आपल्या. तेव्हा आपल्या घरातले जे काही संस्कार आपल्याला मुलावर द्यायचे ते शक्यतोवर आपण चांगले संस्कार दिले तरच ते समाजामध्ये पुढे आपला सशक्त पिढी तयार होते. आणि महिलांनी त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि इतर वाईट व्यसनांपासून मुलांना आणि स्वतःला सुद्धा दूर ठेवले तर याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्या सगळ्या पिढीला होतो आणि आपल्या समाजालाही सगळ्यात जास्त होतो असं मला स्वतः वाटतं. आणि महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि असं सांगू इच्छिते की महिलांनी आपल्या कर्तृत्वावर पुढे जावं, आपल्याला कमी लेखू नये, स्वतःला दुय्यम स्थान कधीच देऊ नये. जर आपण स्वतःलाच कमी लेखलं तर समोरचे माणसं ऑफकोर्स आपल्याला कमीच समजतात. स्वतः आपण शिका, समृद्ध व्हा आणि संघटित करा. जसं आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि सगळ्यांचा विकास करा. तर त्या योजनेनुसार तर आपण तसं वागलं तर आपण आपल्या पिढीलाही घडू शकतो, आपल्या मुलांना घडू शकतो आणि समाजाला घडू शकतो. आपलं योगदान हे आपल्या समाजासाठी फार आवश्यक आहे. आपला समाज अजूनही मागेच आहे. आपल्या समाजाला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला स्वतः शिकून आपल्या पिढीला शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी सौ संध्या प्रमोद कुलकर्णी. गेल्या 20 वर्षापासून टायनी एंजल स्कूल प्राथमिक विभागावर मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. प्रथम तर मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मनातून शुभेच्छा देते. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून एक स्त्री काय करू शकते याचे दर्शन घडवून दिलेले आहे आपल्या जिजाऊबाईंनी. तसेच ज्योतिबा फुले यांच्यासोबत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जो मार्ग काढून दिला स्त्रियांना, जी स्त्रिया घरामध्ये जखडून होती ती स्त्रीला बाहेर पडण्याची संधी क्रांतिज्योती फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी दिली. प्रथम या दोघांना मी मानाचा मुजरा करते आणि महिला दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. आज आपल्या जगामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत ह्या कंडक्टरपासून कलेक्टरपर्यंत प्रत्येक क्षेत्रात पुढे पडलेल्या आहेत.
त्यांनी पृथ्वी तलावरच स्त्रीने आपलं वर्चस्व नाही तर आकाश पातळावर पण, म्हणजे जे परवाचं चंद्रयान वगैरे होतं ह्याच्यामध्ये सुद्धा महिलांनी अतिशय धडाडीने कार्य केलेले आहे आणि याची प्रचिती आपण परवा चंद्रयान 3मध्ये पाहिलेली आहे. एवढंच म्हणते की महिलांना जे आज 50% आरक्षण मिळालेलं आहे, हे आरक्षण मिळायच्या आधीसुद्धा महिला सक्षम होती आणि आतासुद्धा महिला सक्षम आहे. पुन्हा एकदा मी महिला दिनाच्या, जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि इथं थांबते. धन्यवाद. ममता भी तू, क्षमता भी तू, चंचल भी तू, नटखट भी तू.